शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी विवेक चर्जन, आम्ही बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र. सध्या जून महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि जून महिन्यामध्ये संत्रा बागेमध्ये आंबिया बहारामध्ये काही महत्त्वाच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या समस्येमध्ये महत्त्वाची जी समस्या आहे ती आहे की जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतर आणि 2-3 पाऊस होऊन गेल्यानंतर आपल्या आंबिया बहाराच्या फळामध्ये फळे तळकणे ही समस्या आपल्याला सगळ्यात मोठ्या प्रमाणात बागेमध्ये पाहायला मिळत असते. या फळे तळकण्याच्या महत्त्वाच्या म्हणजे नेमके कारणे कोणती आहेत आणि त्यावरील काय उपाययोजना आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि त्यावरील उपाययोजना बघणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी बंधूंनो, आंबिया बहार म्हणजेच आंबिया बहाराच्या फळांमध्ये जून महिन्याची सुरुवात झाली की आपल्याला फळे तळकणे ही समस्या जी पाहायला मिळते, ही समस्या आपल्याला अजैविक ताण म्हणजेच अबायोटिक स्ट्रेस जो आहे झाडांमध्ये झालेला, त्या कारणाने त्या व्यतिरिक्त कॅल्शियम आणि बोरॉन या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे आपल्याला फळांमध्ये तळे जाणे ही समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असते. तर हा जो ताण आहे हा कशामुळे बसतो, तर सुरुवातीचा जो काही आपला उन्हाळा असतो त्या उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्या बागेमध्ये जे पाण्याचे नियोजन असते, हे पाण्याचे नियोजन आपल्या झाडांना फक्त आपण दोन साईडने दोन बाजूने बरेच शेतकरी करत असतात. त्यामुळे इतर आजूबाजूच्या ज्या मुळा असतात ह्या सुप्तावस्थेत गेलेल्या असतात आणि सुप्तावस्थेत गेल्यामुळं त्या ठिकाणून झाडाकडे जाणारा अन्नद्रव्याचा पाण्याचा जो पुरवठा आहे हा झाडांना अत्यंत अल्प प्रमाणात मिळत असतो. जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला आंबिया बहाराच्या फळांमध्ये फळे तळकणे ही समस्या मोठ्या प्रमाणात संत्रा बागेमध्ये पाहायला मिळते. आता ही फळे तळकण्याची समस्या नेमकी कोणत्या दोन कारणांमुळे होते, तर त्याचे सगळ्यात महत्त्वाचे पहिले कारण आहे झाडामध्ये बसलेला अजैविक ताण आणि दुसरं कारण आहे ती कॅल्शियम आणि बोरॉन या अन्नद्रव्याची कमतरता. आता अजैविक हा ताण कशामुळे निर्माण होतो, तर उन्हाळ्यामध्ये जो अति जास्त टेम्परेचर आपल्या भागामध्ये पाहायला मिळते, ज्या भागामध्ये टेम्परेचर म्हणजेच उन्हाळ्यातील तापमान जे आहे ते झपाट्याने वाढ झालेली असते आणि अशा ठिकाणी पाण्याचे नियोजन ज्या बागेमध्ये कमकुवत आहे, प्रमाणशीर किंवा व्यवस्थित पाण्याचे नियोजन नसेल, अशा बागेमध्ये आपल्याला अजैविक ताण मोठ्या प्रमाणात तापमानाचा पाहायला मिळतो आणि त्याच कारणामुळे झाडामध्ये अनेक प्रकारच्या अन्नद्रव्यांच्या कमतरता जाऊन किंवा सेल्समध्ये ही आपल्याला कॅल्शियम बोरॉनच्या कमतरता जाऊन त्या ठिकाणी सेल्स कमकुवत झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि त्या बागेमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर आपल्याला अचानकपणे फळे तळकण्याची समस्या वाढल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की ज्या झाडांमध्ये अन्नद्रव्याच्या कमतरता किंवा अन्नद्रव्याचे व्यवस्थापन जर व्यवस्थित नसेल, त्या ठिकाणी कॅल्शियम बोरॉन यासारख्या अन्नद्रव्याच्या कमतरता झाडांमध्ये असतील, तर अशा बागेमध्ये सुद्धा पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला फळे तळकण्याची जी समस्या ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मग यावरील उपाययोजना म्हणून आपल्याला काय करायचे आहे, तर सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं आपण लक्ष जे दिलं पाहिजे ते आहे की संत्रा बागेमध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याचे नियोजन हे काटेकोरपणे आपण या ठिकाणी केले पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं आहे की चारही बाजूंनी झाडांना पाण्याची व्यवस्था आपण कशी असली पाहिजे याकडे आपल्याला महत्त्वाचं लक्ष द्यायचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे ड्रीपची व्यवस्था असेल तर आपण दोन बाजूंनी ड्रीप टाकून आणि एक बाजूने पाण्याची सरी काढून या ठिकाणी जसं या बागेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, या पद्धतीप्रमाणे आपण जर आपल्या बागेमध्ये पाण्याचे नियोजन केले तर चारही बाजूंनी आपल्याला झाडाला पाणी नियोजन हे व्यवस्थित जाईल, ज्यामुळे झाडाकडे टेम्परेचर वाढ झाली असली तरीही सुद्धा पाण्याचे नियोजन चांगले असल्यामुळे त्या ठिकाणी मुळा चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट राहतील आणि झाडांना पाण्याचा अन्नद्रव्याचा ताण बसणार नाही, ज्यामुळं पावसाळ्यात पाऊस सुरू झाल्यानंतर सुद्धा आपले फळाची साईज ही चांगली राहील आणि फळे तळकण्याची समस्या त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दुसरं आपल्याला उपाययोजना करायची आहे की ती आहे पावसाळा सुरुवात झाल्यानंतर जी ही फळे तळकण्याची समस्या आपल्याला संत्रा बागेत पाहायला मिळते, तर त्या नियोजनासाठी आपल्याला काय करायचं आहे की पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर लगेच आपल्याला कॅल्शियम लिक्विड 500 मिली 200 लिटर पाण्यामध्ये आणि बोरॉन लिक्विड 200 लिटर पाण्यामध्ये 250 मिली टाकून आपल्याला या ठिकाणी संपूर्ण झाडांवर पावसाळा सुरुवात व्हायच्या आधी आणि पावसाळा सुरू झाल्याच्या नंतर असे 2 वेळा याची फवारणी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. या सोबतच आपल्याला पावसाळ्यामध्ये काही झाडांमध्ये आपल्याला नवीन नवती यायला सुरुवात होत असते. त्यानंतर झाडांमध्ये काही किडींचा बुरशींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण ह्या फवारणीमध्ये एखादे बुरशीनाशक कीटकनाशक मिसळून फवारणी घेतल्यास आपल्याला कीटकनाशक, बुरशीनाशक आणि कॅल्शियम बोरॉन अशी फवारणी व्यवस्थित आपल्या झाडांमध्ये आपण जर घेतली तर आपल्याला ह्या सर्व समस्यापासून व्यवस्थित समाधान आपल्याला या ठिकाणी मिळू शकते आणि जवळपास 70 ते 80% आपले जी समस्या आहे फळं तळकण्याची हे आपण या ठिकाणी थांबवून त्या ठिकाणी आपले फळे ही सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीची चांगल्या क्वालिटीची फळे
आपण आपल्या बागेमध्ये घेऊ शकता. या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा शेतीविषयक नवीन माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा. धन्यवाद.